तर आज जिमचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी आज लय काम लागलं. वैरणीच म्हणजे 4-5 दिवसाची वैरण काढायची, कारण की आपल्या कार्तिकला फेरा टाकायचा आहे. रायबाचं मैदानात चाललंय नियोजन. रायबा काल गेलेलं मैदानात, आता पुढलं धरायचं मैदान, परत रायफलचं चाललंय. त्यासाठी म्हटलं 4-5 दिवसाची वैरण काढूया. जरा किरकोळ काम आहेत रानातली, ती पण करायची. हे लागवड का टाका एरिया गवताला पाणी लावाय बरं. हा पाणी संध्याकाळी सोडायची. मिळालं का एरिया? काही एरिया मिळत नाही नका. आणि बघू शकता हे माळ, आणि ही वांगी केली ती बघा. इकडं ऊस आहे, इकडं नांगारलंय, खाली रानात ऊस आहे. इथं टावरला एवढं रान पडलंय. सगळं रान आपलं दिसतं वरनं इथनं ह्याच्यावरनं सगळं रान दिसतंय. सरकार दूध घेऊन येतो मी वस्तू. हा आपल्या रायफलला दूध राहिलं पाजायचं, बाकी सगळी कामं झालीत. तर आज पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या उमेदीत जिम चालू केलेली आहे. म्हणजे आज पहिलाच दिवस आहे जिमचा. तसा म्हणजे पहिली जिम केली खरं गॅप पडलेला मोठा आपला बैलांच्यामुळं, कारण की बैलात जास्त लक्ष जायला लागलं, तब्येतीवर लक्ष कमी व्हायला लागलं, तब्येत कमी व्हायला लागली आणि बाहेरचा खाना वाढला. ते मला जिम चालू करा, 1 तास आपण आपल्या शरीरासाठी द्यायचा दररोज सकाळचा. आता आज पहिला दिवस आहे, त्यामुळे थोडासा वेळ झाला. 5 वाजता जायचं ठरलेलं जिमला. काय आता हळूहळू रुटीनवर यायचं. बघा जिममध्ये गेल्यावर व्हिडिओ झाला तर जिममधला व्हिडिओ शेअर करतो. पुन्हा एकदा 6 पॅक पाडायचं टार्गेट आहे आपलं. चलो, भरपूर व्यायाम असते ह्या रस्त्याला. आमच्या महासाहेब पण आत्ताच आले व्यायाम, कारण ती पण येते काशीगाव चालायला सकाळची. ती मला सकाळी उठल्या म्हणली, अरे एवढ्या लवकर बाळा? म्हटलं बाळ निघाले जिमला आता आजपासून. ते मलाच कसं तर वाटायला लागले आता. ती आरशा पुढे उभा राहिली की काय तब्येत होती, काय तब्येत झाल्या. चलो अमित शेठ आमचे जुने पार्टनर बिल्डर आणि मी दोघांनी व्यायाम चालू केला. त्याचा काही चालूच आहे, कारण म्हटलं आपण दोघं चालू करूया वनसमोर. आता आपली काप्स नाही काय म्हणते त्याला, ते पण विसरलो बघा. पहिला दिवस बघा, महिन्यात बघा आता. अगं लाव की पप्पानी चक्कर टग्या धरलाय. अगं तुझ्यावर मला भ्या वाटतं. अगं श्रीषा काय धरल्या नाही करत. तिला वाटलं टग्या सुटलाय. नाही बाळा. तर कसं काय अभ्यास केलाय टग्याचा? टग्या का नाही नवीन माणसाची चौथच आहे ना. एक अभ्यास केला मी, कुठला माहिती का? हा पडचीला. हो टगी मला अजून भ्या वाटतंय. काय विषय माहिती काय नाही, तुम्ही चष्मा घातलायसा, काय नाही होत. एक अभ्यास कुठला केला माहिती का? हा कमेंट आले माहिती का? 1-2-3 कमेंट आले की बल्ली पाऊस असते ती सगळ्याला हे ती तुम्ही उगत भेट त्यामुळे बैल कशी सांभाळते ती जाते निगेटिव्ह लोकांचं. हा निगेटिव्ह की काय विषय असा असतो की बाबा जिथं ज्याला आदर द्यायचा त्याला आदर दिलाच पाहिजे. मला आदर द्या टाकतो ती प्रेमानं, त्याला भेटच पाहिजे. तसं ठरवलं तर आपण करू शकतो. आज बघू शकता जो टग्या माझ्या मागा हातून लागायचा, आज टग्या कुठं आहे बघा, कारण की मुख जनावर असं आहे. धरा 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 धरा. आता बघा ही गाडी आली लगेच पक फुगवली. कशी पग फुगली बघा, ही गाडी आली दाखवतो बघा, ही गाडी आली लगेच टग्यानं. म्हणजे ती चिक्या का आपला चिक्या लगेच ऍक्शन मोड मध्ये. ऍक्शन मोड असं टाकायचं काम आहे.
म्हणजे कुठलं पण मुख्य जनावर असतं ते, कुठलं पण तुम्ही जीव लावा, हा तुम्हाला जीव देणार. माझ्या मागे लागत होता, मला ते मागे लागणार, मला ती भ्या नव्हतं, तर मला ते आनंद होत होता की आईला एक मुख्य जनावराची मागे लागते आपल्या. बरं राय बाबाला मारायचं, सांगितलंय सखी मगाशी. रायबा मला मारायचं माहिती का, मी असं होतो, अरे मारतोय मारतोय मारतोय, म्हणजे ते गाणं असतं. कारण जी हक्काची असते ते. राय बघा की चुरून चुरून बघतोय मॅट चावायला लागलाय. त्याला मग काय नाही हा आवरा. मग तेच की, मग ते ज्या काय माहितीये का, सगळी लोक ज्याचा हक्क आहे हा तोच माणूस रागानं बोलतो. प्रेम आहे. म्हणजे ती आहे ना आपली. ही सगळी काय तो माझ्या काय माग लागणार आहे येऊ. आज कुठं आहे बघ, मी हात लावलाय का, गेलाय का? नाही आहे का? कारण मी आज ठरवलं होतं, म्हटलं आज टाक्याला चाव दे, किती चावायचं तेवढं मला. ती पण मी भीत्या म्हणून पळवत बाहेर घेऊन आली. ती बघ काय करत नाही. नाही जरा धरताना दमवलं तर मला ती पण धरताना भ्या वाटत चौथी धरला नुसतं का असं 2-3 वेळा गेलो. म्हणजे आता माझ्या रायबाचं मैदान चालू करणार आहे तुम्ही. इकडे बघा बुकुड मामाची आणि शिर्डीची भांडणं लागलीत. ही शिर्डी आहे गाबणी, ती पण शिर्डीच आहे. बुकुड आहे हो. आपल्याला सगळे प्रकार आहेत आपल्याला. होय सगळे आणि एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ती. त्या काय बस आणि तुमचा आवरा लवकर बोला की आवरा. मग आता निम्म भांगलून झाला असतं राहिल्या पात. जाऊ अगं तू एवढं घेते अगे नुसतं त्या दाखवते चिके. राहिलाय कसा कॅटवॉक मध्ये उभा बघा की इकडे तिकडे पायी क्रॉस करून फॅशन शोला निघालाय. थोडक्यात काय सांगायचं आहे, कुठलं पण मुख्य जनावर असेल, कुठलं पण म्हणजे बैल, त्याला जीव लावला की तो जीव लावतो शेळ्या, निस्वार्थ. बोकडं वगैरे, कोंबड्या वगैरे काय पण असेल, त्याला जीव लावला का नाही ते जीव लावणार. तर 2 पाय ज्याला जीव लावा ते तुम्हाला गोच लावणार. बर धरा धरा धरा. आता मी त्याला दाखव ओ मला लय भ्या वाटायला लागलंय. येत नाही ते ट्रॅक्टरवर येते काय चावायला. आज रायबा शेत झाला अचानक पाहिला आणि त्या नंदीवर झाला. त्या माणसाचं खरंच मनापासून आभार आहे. आणि त्यांचा पण नंबर माझ्याकडे आहे आणि ज्यांनी पायरा केला त्यांचं पण खरंच मनापासून आभार आहे. आणि माहिती आहे मी नव्हतं रायबाला पाहायची, आणि रायबाची ती नक्कीला भासलेलं माहिती आहे का, मागल्या मैदानात दावा अडकला. त्यामुळं आईला म्हणते अजून थांबावं एक 4-5 दिवस. तर आदल्या दिवशी आम्ही रायबाला चालवून बघितलेलं, तेव्हा ते व्यवस्थित चाललेलं. त्यामुळं तिथं एक आपलं 90% म्हणलं की शेत आपलं तयार होतं. आणि काय त्याने म्हणून नाही पायरा बिरा करायचं. मग रात्री मला वाटतं किती वाजता का आपल्याला फोन आला, 11:30 11:30 वाजता फोन आला की रायबाला काय नियोजन झाले का. म्हटलं नाही काय झालं, तर असं नंतर तर मग करते. मग म्हटलं व्हिडिओ पाठवा, तर तुम्ही व्हिडिओ पाठवलं. मला आला एक नंबर आहे कारण की तर नंदी आहे आपला गोंदीतला खुंदर. म्हणजे गोंदी म्हणजे रेक्टर कारखान्याजवळ एक गोंदी गाव आहे. फॅमिली काय काय लांबची आहे ना त्यातलं माहित नाही. तिथला सुंदर आपण रायबाबरोबर गाठलेला आपण, म्हणजे त्यांनीच दिला आपल्याला, त्यांच्या प्रेमापोटी मिळाला आणि बिना वायदीचा मिळाला. येणं जाणं 1 रुपया नाही पण दिलेला नाही आणि आपल्याच नावाची चिठ्ठी आणि आपल्या नावाची म्हणजे ते म्हणजे चिठ्ठी टाका फक्त बाद झालं. मग आपण टाकली एक चिठ्ठी आणि ती पण चिठ्ठी आली कडनच. ती काय ओळखलेलं 1 टाक 10 टाक 50 टाक तुला कडच आहे नशिबात. जेव्हा आपल्याला मध्ये येईल जाऊ नको. एक टाकले अलीकडे रायबाशीत आले बाहेर, त्यातले म्हणलं का काय म्हणते रायबा पळतो बाहेरनं म्हणतो. पण आला शेवटच्या 50 फुटात होणार सरकार. शेवटच्या 50 फुटात रायबाशीत गेला तास. परत जेव्हा आपण नंदी गाठलेला त्या नंदीनं ओढला आत, कुठं निघालायचा बाहेर आत येऊन तर या गाड्या थांबते ते. होय तर या गाड्या गेल्या गोळी. तर रायबाच्या स्पीडमध्ये भरपूर फरक पडलाय. रायबाशीत आपला अजून आदत आहे. होईल आज ना उद्या. चला ती नर्वस नाहीत ना ते नाही सुंदरवाली. मला आजपर्यंत जेवढं नदी गाठली ती पण व्हिडिओ आपले बघते त्यासनी माहिती आहे. आणि नंदी आपला पूर्ण आला आणि त्याचं काय म्हणतो माहिती आहे, दादा नर्वस झाला काय आमच्या नाराज झाला नाही ती काय होत राहते. होय
कारण की आपलं बोलणं बी कर्तव्य आहे. कारण की आज आपल्यामुळे त्यांचं जर नुकसान होत असेल तर त्यांना म्हणजे आणि अजून सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यामुळे नुकसान होत असलं तर आम्हाला नंदी देऊ नका. आमची जागेवर मात्र होऊ दे. अजून सांगतो तुम्ही होय कारण की जीवन आज आम्हाला लागला. आम्ही शेवटला उठताना तरी आम्हाला काय फरक पडत नाही, बाहेर गेला तरी फरक पडत नाही. खरंच आहे तुला होय माहिती बरोबर आहे की. चला चालतंय. आता तुम्ही इथनं आता पुढे काय व्हिडिओ काय माहिती? केलाय का नाही? आता हे राहायची स्पीड लावत नव्हता, स्पीड लावतो. मी तुला काय म्हटलं मागल्या मैदानात काय म्हटलं तुला हम्म. रायबत बदल घ्यायला लागला आहे, रायबत स्पीड लावा लागलाय. आजच्या मैदानात चुकल असलं गेलं हरकलो शेवटच्या 50 फुटाला रायबत असं केलं मी. अरे म्हणतो राहिल्या म्हणतो काय नका काय म्हणजे गट आज निघाला असता. निघाला ड्रायव्हर काय म्हणलं दोन उड्यातच आपला आपण तिथं झालो 2 उड्यात ड्रायव्हर काय म्हणलं काही गाडी आतनं असते मी वर पण ते आपल्याला आतनं बाहेरनं कळत नाही. हा तर ते आतनं पळायसाठी खूप बर कुठला नदी गाठला काय काय जण घेतली तुला माहिती. होय. तो नंदी घालायला 4000 रुपये काय काय ते बादशे आहेत. आता परवा रायफल साठी दिलंच की फुलाची पाकळी. आणि काल तुम्ही आले ते म्हणजे मग गावाच्या काय तुम्ही तुमच्या ह्याच्यावर पहिलं सांभाळतो आमच्या ह्याच्यावर सांभाळतो तुम्ही जे आमची कॅपॅसिटी ती आम्ही सांगतो. आम्ही अजून हाय असं शेवटपर्यंत उतरलो हा आम्हाला फरक पडत नाही. आणि भाज्यापासून सांगतो ना आपण भाज्या घेऊच आहे की मग ते रायबाला धरलाय येऊ बाहेर जायला लागलं तर आपण मग झाले का काही फरक पडत नाही. तर आहे का नाही कुठं आहे आता घेतच आहे. कितीला मागितलेला 5 लाखाला. 5 लाखाला बाहेर जात होता तरी का वरडायला लागले बोकड. ती म्हणते कृष्णाची मम्मी कुठं आहे कृष्णाची मम्मी चला